श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. शिकवतो जो जगाचा सार, तोच तू आमचा एकमेव आधार. तू शिकवतो आम्हा कसं करावा भवसागर पार. तर श्री स्वामी समर्थ. आपल्या आनंदाचा आणि सोहळा साजरा करण्याचा दिवस लवकरच जवळ येत आहे. म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते. तर 4 डिसेंबर 2025ला या दिवशी दत्त जयंती आहे. आपल्या सर्व भक्त सोहळा आनंदाची तयारी करत आहेत. तर या दिवशी दत्त महाराजांचा पाळणा हलवला जातो. भक्त व्रत, पूजापाठ, पारायण, उपासना, साधना अनेक उपाय देखील करत आहेत. मात्र दत्त जयंतीच्या दिवशी खास उपाय किंवा पूजा, व्रत, वैकल्य केल्याने आपल्या इच्छा मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. दत्त महाराज आपल्याला नक्कीच आशीर्वाद देतात. तर दत्त जयंतीच्या दिवशी खास करून हे उपाय तुम्ही नक्की करा. तुम्ही जर गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण केलं असेल तर नक्कीच तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना दत्त महाराज पूर्ण करतील जीवनात. कारण स्वतःचा शोध घ्यायला लावणारी गोष्ट म्हणजेच गुरुचरित्र हा ग्रंथ आहे. काही स्वामी भक्तांना काही अडचणीमुळे 21 दिवसाची सेवा किंवा 11 दिवसाची सेवा किंवा गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाचं पारायण करायला जमलं नसेल, त्यांनी दत्त जयंतीच्या दिवशी खास करून हे उपाय नक्की करा. नक्कीच तुमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तर दत्त जयंती ही 4 डिसेंबरला आहे. हा दिवस अतिशय भाग्याचा समजला जातोय, कारण या दिवशी गुरुवार आहे. गुरुवार हा दत्त गुरूंना समर्पित आहे. या दिवशी भक्त व्रत वैकल्य आपण करत असतो, उपासना करत असतो. गुरूंचा वार मानला जाणारा म्हणजेच हा गुरुवार आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारची महत्त्व अधिक आहे. या काळामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीचे गुरुवारीची उपासना, व्रत, वैकल्य आपण कथा करत असतो. त्याचबरोबर गुरुवारी दत्त जयंती आल्यामुळे शुभ योग तयार होत आहे. या दिवशी खास उपाय केल्याने तुमचं नशीबसुद्धा उजळू शकते. दत्त महाराज तुमच्यावर कृपा करून तुमच्या आयुष्यात धन, संपत्ती, ऐश्वर्य, सुख, समृद्धी सर्व काही नक्कीच देतील. तर सर्वात महत्त्वाचं पहिलं काय करायचे, दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर दत्त मंदिरात जायचं आहे. दत्त मंदिरात जाऊन तिथे गूळ आणि चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ जी आहे ती तिथे अर्पण करायची आहे. काही मंदिरामध्ये या दिवशी महाप्रसाद बनवला जातो. त्या महाप्रसादासाठी देखील तुम्ही ही डाळ किंवा गूळ देऊ शकतात. यामुळे आयुष्यातल्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात आणि जे काही रखडलेले कामं जे आहेत ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला मदत होते. त्याचबरोबर दत्त जयंतीच्या दिवशी व्रत नक्की करावे. त्याचबरोबर तसेच या दिवशी ब्राह्मणाला शिदा नक्की द्यावा. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लहान मुलं अथवा विवाहित जोडप्याला जेवायला नक्की घालावे. गोडाचा प्रसाद करावा म्हणजेच गोड स्वयंपाक करून पोटभर त्यांना जीव घालावे. असं म्हणतात की आपल्या घरी कोणी तृप्त मनाने जेवून गेलं तर अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही. तसेच घरामध्ये कुटुंबामध्ये सदैव भरभराटी राहते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो. त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीचा सुद्धा आशीर्वाद आपल्यावरती कायमस्वरूपी राहत असतो. म्हणून या दिवशी आपल्या घरातून तृप्त मनाने कोणालाही जीव घालून नक्कीच लावा. जर तुमच्या देवघरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक नक्की करा आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप सुद्धा 1 माळ नक्की करा. दत्त जयंतीच्या दिवशी रात्री औदुंबराच्या झाडाची पूजा नक्की करावी. या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो असं म्हणतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी औदुंबराला 1 लोटा जल म्हणजे 1 तांब्यात जल अर्पण नक्की करावे, फूल व्हावे. त्यानंतर मग धूप लावून तुपाचा 1 दिवा प्रज्वलित नक्की करायचा आहे औदुंबराच्या झाडापाशी आणि मनात आपली इच्छा बोलून औदुंबराला 7 किंवा 11 प्रदक्षिणा नक्की घालाव्यात. कारण दत्तगुरूंचा वास असलेलं ठिकाण म्हणजेच औदुंबराचं झाड आहे. त्यामुळे हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करा. मनामध्ये श्रद्धा, मनोभावे पूर्ण श्रद्धेने दत्तगुरूंचे नामस्मरण करा. कारण सेवा कोणती मोठी असेल तर नामस्मरण आहे. नामस्मरण करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. कितीही सेवा, उपाय, तोडगे केली तरी दत्त महाराजांचं नामस्मरण खरंच खूप गरजेचं आहे. तर दत्त जयंतीच्या दिवशी आता कोणती सेवा जर तुम्हाला खरं जमत नसेल तर फक्त तुम्ही दत्त गुरूंचं मनोभावेने पूर्ण श्रद्धेने नामस्मरण करायला विसरू नका. किमान 1 माळ तरी दत्त महाराजांचं नामस्मरण नक्की करा. तुम्हाला सर्व इच्छा, तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. दत्त महाराजांची कृपा नक्कीच तुमच्यावर राहील. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.